हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे नमकीन, म्हणजे पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल। आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा। सुरुवात करूया पावसाच्या बातम्यांनी। मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला। पुढील 24 तासांमध्ये मुंबईत काही भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा, तर दृश्यमानता कमी झाल्यामुळे कोस्टल रोडवरील वाहनांचा वेग देखील मंदावला। नागपूर वेधशाळेकडून विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। नागपूर जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट। हवामान विभागाचा 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये दमदार पावसाची हजेरी। गेल्या 24 तासांमध्ये 6 धरण क्षेत्रामध्ये 100 मिलीमीटर पाऊस। तुळशी धरण क्षेत्रामध्ये 200 मिलीमीटर, तर मोडकसागर धरण क्षेत्रामध्ये 193 मिलीमीटर पावसाची नोंद। तानसा धरण क्षेत्रामध्ये 180 मिलीमीटर, तर भातसा धरण क्षेत्रामध्ये 120 मिलीमीटर पाऊस। अंबरनाथमध्ये विमको नाका परिसरामध्ये रस्त्यावर साचलं पाणी। सकाळपासून अंबरनाथ बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस। साचलेल्या पाण्यातून वाट काढत नागरिकांचा अडचणींशी सामना। मुंबईमध्ये साकीनाका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी साचलं। 3 फुटापर्यंत साचलं पावसाचं पाणी। काही वाहनं देखील पावसाच्या पाण्यामध्ये अडकली। वाहतुकीचा वेग मंदावला। मुंबईतल्या कुर्ल्याच्या काजूवाडा रोड परिसरामध्ये 3 ते 3.5 फूट पाणी साचलं। पाणी साचल्यामुळे रहिवाशांचे हाल। पावसामुळे जनजीवन विस्कळीत। मुंबईतील MIDC ते जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला जोडणारा रस्ता पाण्याखाली। रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी। परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी। पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी जवळ रस्त्यावर साचलं पाणी। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जोगेश्वरीमधील SRPF कॅम्प समोरील रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी। मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अंधेरी मरोळ पोलीस कॅम्पमधील घरांमध्ये शिरलं पाणी। पोलीस कॅम्पमध्ये 4000 लोक राहतात। घरामध्ये पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचं नुकसान। मुसळधार पावसामुळे मुंबईतील वरळी भागामध्ये पाणी साचलं, तर शाळेतील मुलांनी घेतला साचलेल्या पाण्यामध्ये उड्या मारण्याचा आनंद। ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस। महापालिका क्षेत्रातल्या सखल भागामध्ये साचलं पाणी। मुख्य बाजारपेठ, वंदना डेपो, मासुंदा तलाव, कोपरी, बारा बंगला या परिसरात सखल भागामध्ये पाणीच पाणी। मुंबईमध्ये पावसामुळे झाडं कोसळण्याच्या घटना सुरूच। अंधेरी पश्चिममधील RTO कार्यालयाजवळ एक मोठं गुलमोहराचं झाड अचानक कोसळलं। घटनेमुळे परिसरामध्ये काही काळ वाहतूक विस्कळीत। मुंबईतील अंधेरीमधल्या DN नगर परिसरामध्ये झाड कोसळलं। पावसाची संततधार सुरू असल्यामुळे मोठं झाड कोसळलं। झाडं कोसळल्यामुळे बस आणि इतर वाहनांचं नुकसान। मुंबईमध्ये पावसाची संततधार कायम, त्यामुळे मरीन ड्राईव्ह भागामध्ये झाड कोसळलं। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम, त्यामुळे जिल्ह्यातल्या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली, तर कुंडलिका नदीच्या पाणी पातळीतही वाढ। हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। सांगेफळ, जवळा, बुद्रुक, कडती, इडोळी, नांदुरा, उमरा परिसरामध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे औंढा नागनाथ शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। हिंगोलीतील देऊळगाव जहांगीर गावामध्ये ओढ्याला पूर, त्यामुळे शेतामध्ये शेतकरी अडकून पडले होते। जिल्ह्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये पूरस्थिती निर्माण झाली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वदूर तुफान पाऊस, त्यामुळे बाणगंगा नदीला मोठा पूर। परिसरामध्ये सलग 4थ्या दिवशी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यांमध्ये 3 ते 4 दिवसांपासून पावसाची संततधार। तुफान पाऊस आल्यामुळे नदी नाल्यांना पूर। काही भागातले रस्ते गेले वाहून। बुलढाणा जिल्ह्यातील 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम, यामुळे मेहकर तालुक्यातील वाघदेव नदीला पूर, तर मोताळा तालुक्यातील नळगंगा नदी देखील दुथडी भरून वाहते। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत।
गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागामध्ये साचलं पाणी. ग्रामीण भागातील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप. जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला. वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाची तुफान बॅटिंग. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले. वर्धा शहरासह ग्रामीण भागामध्ये चांगला पाऊस. सेलू शहरामध्ये वडगाव रोड स्थित काही घरामध्ये पाणी शिरलं तर आष्टी परिसरामध्ये रस्ते उखडल्याच्याही घटना. तळ कोकणाला पावसानं झोडपलं. जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 91 मिलीमीटर पावसाची नोंद. सध्या सिंधुदुर्गमध्ये पावसाची संततधार. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं सुरू. चिपळूण गुहागर मार्गावरील बायपास रोडजवळ डोंगराच्या मातीचा काही भाग रस्त्यावर. वाहतूक मात्र सुरू. मोठे दगड रस्त्यावर आल्यामुळे धोका वाढला. पावसाचा जोर वाढल्यास आणखी माती रस्त्यावर येण्याची भीती. रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपलं. त्यामुळे चिपळूण, गुहागर, दापोली आणि खेड परिसरातल्या सखल भागात साचलं पाणी. सलग 2 ते 3 दिवस पाऊस पडत असल्यामुळे नदी नाले प्रवाहित तर शेतीच्या कामांनाही वेग. कोकणामध्ये सलग पडणाऱ्या पावसामुळे शेती कामांना वेग. कृत्रिम पाणी देत जीवापाड जपलेल्या भात रोपवाटिका आता लावणीसाठी सज्ज. दापोलीसह परिसरामध्ये भात लावणीला सुरुवात. जळगाव जिल्ह्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट. बाजारपेठेमध्ये आवक कमी झाल्यामुळे शेवगा, दोडके, भोपळा आणि कोबी यासारख्या भाज्यांचे दर 100 रुपयांच्या उंबरठ्यावर तर पाऊस लांबल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, महाड आणि म्हसळामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली तर रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे रानबाजिरे धरण ओव्हरफ्लो. पोलादपूरसह महाडकरांची पाण्याची चिंता मिटली. पाभरे आणि सुतारवाडी धरण 100% भरले. रायगडच्या उत्तर भागातील कर्जत, खोपोली, खालापूर भागामध्ये देखील पावसाची दमदार बॅटिंग. लावणीच्या कामांना वेग. मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका. महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना करावी लागती तारेवरची कसरत. पावसाचा जोर वाढल्यास वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता. मीरा भाईंदरकरांचं पाणी संकट तुर्तास मिटलंय. स्टेम शहाड धरण ओव्हरफ्लो. त्यामुळे शहरासाठी असलेली नियोजित पाणी कपात रद्द. शहराला नियमित पाणी पुरवठा होणार. धाराशिवमध्ये 2 दिवसांपासून पावसाचा जोर. काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून सुरुवात. पेरणी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान तर दुसरीकडे अपुऱ्या पावसामुळे चिंता. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली. सांगलीकरांना मिळणार 1 दिवसाआड पाणी. सध्या असलेल्या पाण्याचा आढावा घेतल्यानंतर महापौर धीरज सूर्यवंशी यांची माहिती. उत्तराखंडमध्ये तुफान पाऊस. त्यामुळे रुद्रप्रयागमधील अलकनंदा नदीचं रौद्ररूप बघायला मिळालं. नदीवरील सर्व घाट जलमय. नदी किनाऱ्यावर जाण्यास बंदी. पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. धाराशिवमध्ये बोगस खतांचा शेतकऱ्यांनी केला भांडाफोड. 3 टेम्पो भरून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात खत आणून टाकलं. कृषी विभागाकडून खताची तपासणी. खत बोगस असल्याचं झालं स्पष्ट. कृषी विभागाकडून संबंधित कंपनीचा उत्पादन परवाना रद्द करण्याचा अहवाल. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग आणि अणदूर परिसरामध्ये बोगस खत विक्री. वाशिमच्या अटकळी रिठद मार्गावर पुलाचं काम संथ गतीनं. गेल्या 4 महिन्यांपासून सुरू आहे काम. कामामुळे प्रवाशांना नाहक त्रास. महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं फोडाफोडीच्या राजकारणावर टीकास्त्र. फोडाफोडीच्या राजकारणाला काही मर्यादा आहेत. राज ठाकरेंच्या संतप्त सवाल. तसंच सत्ता गेल्यावर भाजपमध्ये देखील अशीच फोडाफोडी होईल असं भाकी. कुठे नेणार आहोत महाराष्ट्र, कुठे नेणार आहोत देश, कुठे नेणार आहोत आपण राजकारण. आणि खूप गलिच्छ जे आता काय महाराष्ट्रात पण जे काय फोडाफोडीचं सगळं राजकारण सगळं सुरू आहे आता, हे काही उमदं राजकारण नव्हे. लोकसभा निवडणुकांना अजून 3 वर्ष. SIR आत्ताच का, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सवाल. तसंच SIRचा फटका भाजपलाही बसणार असल्याचा केला दावा.
मला कळत नाही. खरं तर महाराष्ट्रामध्ये 3 वर्षानंतर निवडणूक आहेत आणि आता ह्या याद्या तयार करणार. दरवर्षी मुलं 18 वर्षाची होत असतात. त्या सगळ्या गोष्टी पुढे कशा होणार. अनेक माणसं घरं सोडून जातात, घरं बदलतात, नवीन माणसं येतात. ही प्रोसेस थांबून चालणार नाही. ही 3 वर्ष चालू राहणारी प्रोसेस आहे. पक्ष सोडणाऱ्या आमदार खासदारांवरही राज ठाकरेंचा निशाणा. प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही तर विकले जाणाऱ्यांचा आहे. राज ठाकरेंचं मत, भाजप आत्ता जे पायंडे पाडेल तेच त्यांच्या समोर येणार असल्याची ही टीका. भाजप हा उलटा पिरॅमिड, खालचा पत्ता म्हणजे मोदी, तो कोसळला की भाजप संपणार असल्याचा राज ठाकरेंचा दावा. अमित शहा फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचाही आरोप. पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. मुंबईतील चेंबूरमधील बस दुर्घटनेवरही राज ठाकरेंचं भाष्य. शहरांच्या उभारणीकडे कोणाचं लक्ष नाही, त्यामुळे चेंबूरसारखे अपघात होत असल्याचा राज ठाकरेंचा दावा. मुंबईतील चेंबूर झाड दुर्घटनेवरून मुंबई महापालिकेला सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहे. झाड पडण्याआधी लोकांनी महापालिकेला निवेदन दिलं होतं, तरीही धोकादायक झाड काढलं नसल्याची मुनगंटीवारांची तक्रार. झाड पडण्याच्या अगोदर लोकांनी वारंवार निवेदनं दिली. जर वारंवार निवेदनं दिली, लोखंडाला जंग चढतो. निवेदन आल्यावर ते वाचायला काय तुमच्या बुद्धीला जंग चढला आहे का? तुम्ही वाचून त्याचं आकलन केलं पाहिजे, पत्राचं उत्तर दिलं पाहिजे. जेव्हा एखादा व्यक्ती किंवा समाजातला एक समूह तुम्हाला वारंवार निवेदन दिल्यावर समर्पक उत्तर देण्याची जबाबदारी 7वा वेतन आयोग घेणाऱ्या, जनतेच्या करातून पैसा घेणाऱ्या, गरीबातला गरीब व्यक्ती कर भरतो त्याच्या मेहनतीच्या पैशातून पगार घेणाऱ्या लोकांची जबाबदारी नाही आहे का? तुम्ही स्वतःला सेवक म्हणता, सरकारी कर्मचारी म्हणता, शेतकरी तापात काम करतो आणि तुम्हाला कामाचा ताप येतो. ही अडचणीचा विषय. यानंतर एक महत्त्वाची अपडेट. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकानं सुनेत्रा पवार यांचं नाव भाषणासाठी 2 वेळा पुकारलं आणि त्यानुसार त्या आल्याही, पण भाषणच झालं नाही. आधी सुनेत्रा पवार यांचा सत्कार न करताच भाषणासाठी बोलावण्यात आलं. मग चूक लक्षात येताच पुन्हा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर सुनेत्रा पवार यांना पुन्हा भाषण करण्यासाठी बोलावण्यात आलं. त्या पोडियमजवळ येऊन थांबल्या, मात्र मुख्यमंत्री आल्यामुळे पुन्हा त्यांना पोडियमच्या जवळच थांबावं लागलं. सूत्रसंचालकानं मुख्यमंत्र्यांच्या सत्काराबाबत संचलन आटोपताच राज्यपालांच्या कर्तृत्वाचा पाढा वाचून दाखवला. राज्यपालांची ओळख करून देऊन थेट राज्यपालांच्या भाषणाला सुरुवात झाली, तर सुनेत्रा पवार भाषणाला मात्र संचालकांच्या मागेच उभ्या होत्या. शेवटी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वतःच जाऊन जागेवर बसल्या आणि राज्यपालांचं भाषण झाल्यावर त्यांना भाषणासाठी पुन्हा बोलवण्यात आलं. सुनेत्राताईंचं मी कृषी मंत्र्यांना विनंती करते की त्यांनी माननीय सुनेत्राताईंचं स्वागत करावं. यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट. नवी मुंबईमध्ये विद्युत वाहिनी अचानक कट झाल्यामुळे 2 मुलींना करंट लागला. दोन्ही मुलींना सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. आणि पुन्हा सुरू ठेवूया बातम्यांचा वेगवान आढावा. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. परंपरा कायम राखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचं अभिनंदन. एकनाथ शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चा आमदार सुनील शिंदेंनी फेटाळल्या. माझे हितशत्रू अशा वावड्या उठवत असल्याचा आमदार सुनील शिंदेंचा आरोप. एकनाथ शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं केलं स्पष्ट. दम नाही, अशक्य सगळ्या गोष्टी सगळ्या निराधार आहेत. हे जे कोण माझे हितशत्रू आहेत त्यांना माझ्यावर जास्त प्रेम आहे. आम्हाला माहिती आहे तो कोण हितशत्रू आहे. स्वप्न कोण बघत असतील तर अशक्य.
ऑपरेशन टायगर चालूच राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कामध्ये सर्वच जण असतात. ठाकरेंची शिवसेना फोडण्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे पुन्हा संकेत. ऑपरेशन बघा सुरूच राहतंय. कालही एक सिनियर लीडर सचिन अहिरजी हे देखील शिंदे साहेबांच्या वरती विश्वास ठेवून शिवसेनेबरोबर जोडले गेलेले आहे. शिवसेनेची ताकद जी आहे ती दिवसेंदिवस जी आहे ती वाढत चालली आहे. नेहमी संपर्कात असणारा माणूस जो आहे शिंदे साहेब आहेत. लोकांना एक विश्वास आहे की बाबा याच्याकडे गेल्यानंतर यांच्याकडे गेल्यानंतर आमची कामं जी त्या ठिकाणी होतील. चेंबूर स्कूल बस दुर्घटना प्रकरणी अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव फेटाळला. विरोधकांनी केली होती चर्चेची मागणी, मात्र सरकारकडून यावर निवेदन देण्यात आलं. शाळेच्या बसवर भले मोठे झाड कोसळून भीषण अपघात झाल्याबाबत हा स्थगन सादर केलेला आहे. सूचनेतील विषय स्थगन प्रस्तावाच्या निकषात बसणारा नाही, तरीही विषयाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने निवेदन करावे असे निर्देश देऊन मी सूचनेस अनुमती नाकारित आहे. यवतमाळ विधानसभेचे काँग्रेस आमदार बाळासाहेब मांगुळकर यांचं विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन. शेतकऱ्यांना न्याय द्या, पीक विमा तात्काळ देण्याची मागणी. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम. यवतमाळमध्ये 30 जून ते 29 जुलै 1 महिन्यामध्ये मोहीम राबवली जाणार. 22 लाख मतदारांचं गणनापत्रक भरून घेतलं जाणार. जे मतदार गणनापत्रक भरणार नाहीत अशा मतदारांची नावं वगळली जाणार. भंडाऱ्यातील घोटाळेबाज राईस मिलर्सना वाचवण्यासाठी मंत्रालयातीलच एका बड्या अधिकाऱ्याची फिल्डिंग. हा अधिकारी भंडाऱ्यातील एका राईस मिलर्सचा नातेवाईक असल्याची माहिती. मिलर्सचं बिंग फोडणाऱ्या मीटर रिडिंगची चौकशी, प्रभावित होण्याची भीती. परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील 19 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती. नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्यामुळे औष्णिक विद्युत केंद्राच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्न. रायगडच्या अलिबागमधील देहेन भाकरवड या गावाला जोडणाऱ्या पुलाचं अपूर्ण काम. वाहून गेलेल्या भाकरवड बंधाऱ्याच्या कामाबाबत शेकापा आक्रमक. शेकापा राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्याकडून पुलाची पाहणी. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सिया गोयलचा प्रियकर आरोपी चेतन चौधरीचं लोहगडावर रिक्रिएशन. लोणावळा पोलिसांनी केलं गुन्ह्याचं रिक्रिएशन. केतनच्या हत्येच्या दिवशी चेतन ज्या वेशभूषेमध्ये आला होता त्याच वेशभूषेमध्ये त्याला लोहगडावर आणलं. लोहगडावरील आरोपी चेतन चौधरीचं रिक्रिएशन पूर्ण. गुन्ह्याचं पोलिसांनी 2 तास 40 मिनिटं रिक्रिएशन केलं. हत्येच्या दिवशी सीसीटीव्हीमध्ये दिसलेला चेतनच होता याची पोलिसांकडून खातरजमा. केतन अग्रवाल हत्येप्रकरणी चेतन चौधरीवर केवळ आरोप आहेत, ते आरोप सिद्ध होणं बाकी. पोलिसांनी ते आरोप त्यांना सिद्ध करावे लागणार, पुरावे द्यावे लागणार. आरोपी चेतन चौधरींच्या वकिलांची. केतन आणि सियाच्या कुटुंबियांचा एकत्र नाचतानाचा फोटो समोर. 7 मे रोजी एका कार्यक्रमामध्ये एकत्र नाचतानाचा फोटो समोर. सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ. लोहगडच्या ज्या कड्यावरून केतन अग्रवालला खाली ढकललं ती जागा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. हत्येचा स्पॉट सध्या पर्यटकांसाठी ठरतोय हॉटस्पॉट. काही लोकांकडून त्या जागेला सिया पॉइंट म्हणायलाही सुरुवात. मुंबईतील बोरिवली लोकल हत्या प्रकरणानंतर मेट्रो स्टेशनवर सुरक्षेत वाढ. मेट्रो स्टेशनवर प्रवाशांच्या बॅगांची तपासणीला वेळ लागत असल्यामुळे प्रवाशांच्या रांगा. सोने आणि चांदीच्या दरामध्ये घसरण सुरूच. सोनं 1,500 रुपयांनी स्वस्त. सोनं 1,40,000 प्रति तोळा, तर चांदीच्या दरातही 2,000ची घसरण. सोनं 2,25,000 रुपये किलो.